मम्मी चालली आता मित्रांनो कुठं तळवट आणायला. तळवट काय त्यांना कवा करायचं तळवट म्हणल्यावर त्यांच्या डोक्याचा तळवट खायचा. काय नाही मैत्रिणींना मी चालली कागद आणायला. आपल्याकडे 2 कागद आहेत पण आता आपल्याकडे राहिल्यात फक्त 8 दिवस. आजच सकाळी आबाळ आलतं, आता पडलंय ऊन. आबाळ आलंय म्हणल्यावर तुम्हाला थंडच वाजून आली. म्हणलं हे मिरच्यांचं काय करू, कुटायच्या कशा. काल कांडू तात्याचा बिघडलं होता, काल बेल्ट तुटला होता. रात्री ह्यांनी बेल्ट आणला, सकाळी बसवला कांडू तात्या चालू झाला. कांडू त्याला कोण कांडू म्हण. पण ते आमचं तात्याच आहे, तीच सगळं काम करतो कांडू तात्याच. हा ह्यांच्या सगळ्यांच्या मिरच्या नीट करून झाल्या. आता तुम्हाला किती वाढून जाते एवढ्या मिरच्या? आता ह्यांच्या मिरच्या नीट करून झाल्या मैत्रिणींनो की मग आता आम्ही वाळ्या टाकणार, नंतर आमचं काम चालू होते. आता आज मिरच्या नीट करून होत्या ना, उद्या आणि परवा दिवशी 2 दिवस मिरच्या भाजायच्यात येतं. त्याच्यासाठी अशी मोठी कढई बघायला चालली, कारण का त्या पातेल्यात मरायचं मिरच्या भाजून भाजून. म्हणून मग कढई आणायची, तेलाचा डबा आणायचा आहे, सूर्यफूल तेलाचा, मिठाची पिशवी आणायची, या कागद आणायचा आहे मोठा. इथं हाय तर कागद सगळ्यांकडं, पण ती कसं होतं कांद्याला ह्याला रानात वापरलेला असतात ना, मग मातीत ह्याच्यात लोळ्याला असतात, त्याच्यामुळं मग ती चालत नाही मिरच्याला. म्हणून दुसरं अजून एक कागद आणायचं चालली आहे. फरशी पुसायचं संपलंय आमचं, मसाल्यामधलं तुटलंय ते आणायचं या. अजून काय आणायचंय मला, खजुरीचा बॉक्स आणायचा या. अजून काय आणायचं, अजून काय आणायचंय आपल्याला, गुळ आणायचा आहे आम्हाला अजून. असं एकंदरीत मटेरियल आणायचं चालले. तुम्ही टाका ऑर्डर आहे. 500 किलो मिरची मैत्रिणींनो नीट केली आहे. माझं व्हिडिओ बघ, माझं आहेत सबस्क्रायबर जवळजवळ 78 का 77 हजार. त्यातली 500 जणांनी ऑर्डर टाकली ना तरी माझं काम क्लिअर होतं. ऑर्डर येतात तुमच्या आशीर्वादाने भरपूर येतात. सकाळी योगेशच्या ताई साहेबांची पण आली आहे. आणि माझा नंबर घ्या 9657480033. तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं कांडपरती कुठलेलं हायजेनिक मधलं असं एवढं स्वच्छता करून, आणि आपल्याकडला माल हा तुम्ही पहिल्या दिवसापासून मिरची बघितली असेल तीच असते. आजपर्यंत मिरचीत बदल केलेला नाही, कसला बी माल आणत नाही. शिवण ग्रेडचाच असतो. आता आमच्या बाया सांगतात माल कसला असतं, या इकडे त्यांच्या तोंडाने. माझा पाय भाजला इथे नाही. हा सगळा ठिकाण आहे ना, हा 2 दिवसात नीट केलाय त्यांनी, परवा दिवशी आणि काल. हे तुम्हाला एकदा दाखवलं का नाही की आमचं काम क्लिअर होतं. दाखव सगळं. आणि इकडं बघ आता मिरची एकही आजपर्यंत बिगर डेट काढता आजपर्यंत एकही मिरची विकलेली नाही, किंवा फक्त दाखवायच्या मिरच्या वेगळ्या आणि कुटायच्या वेगळ्या असं नाही. काही जणांना असं वाटत असेल की एवढ्या मिरच्या नीट करतात का, कारण का 10 पोती आणलेली परवा दिवशी एका ताई साहेबांनी मला कमेंट केली की एवढ्या सगळ्या मिरच्यात खरंच तुम्ही नीट करता का. अहो खरंच करतो नीट, आम्ही देत नाही देत तुम्हाला मैत्रिणींनो, देता का तिकडं लागलाय. आणि कसं असतं आपण काय करतोय ना ते आपल्या शेजाऱ्यांना सगळं माहिती असतं, आपल्या गावातल्यांना वस्तील्यांना सगळ्यांना माहिती असतं आपण काय विकतोय ते. आपली सगळी खरी क्वालिटी तिथनं चालू झालेली असते. हे सगळे आमच्या वस्तुली माणसं इथं दुसरीकडले नाहीत बाया. कसल्या असतात त्या, हे आमच्या रतनात आहेत. हा सगळं मिरच्या देतात करायला लागला. नाही तिथं बोल थोडस, काय नाही अडचण असू द्या. कसं होतं मी कॅमेरे पुढे बोलू शकते, सगळ्यांना नाही बोलता येत मैत्रिणींना. अगं नाही नको ती काय बोलायची. असं मला आमच्या म्हाताऱ्या पताऱ्या नेसत्यात अगं, काय त्या कुणाला जात आहेत कुणाला जात नाहीत. मग इथलं पाणी मारून झाडायला लावू का ताईंना? राहू दे आता. आता मिरच्या टाकल्या घ्या गाडी पुढं जाते आता बारामती. चालतं हो हो. काय केलं तुम्ही? निम मग घेतलं का? त्यांनी किती छान डिझाईन केली दाजी. तुम्ही काय केलं डिझाईनचं? काय झालं, काय झालं? मला व्हिडिओ काढायचा होता तोपर्यंत, तर यांनी काय केलं सगळं जिकडे तिकडं तुकडं तुकडं केलं. कसं केलं बघा. अर्धा उत्तप्पा, अर्धा डोसा, नाश्ता कराय.
2च पोती राहिली. फार बघ केलं बघा केला बायांनी मिरच्याचा. अगं बाया बाया. काय झालं? आवाजच नाही आला कशाचा. मी आताच लागली काढायला. हा मग बरोबर आहे की मी तशीच म्हणली की त्या दिवशी आंबा ज्याने नेल्यात माझं म्हणलं चोरल्यात त्याला मुळ्यात होईल. किती 2 संपली का? मिरच्या किती राहिल्या? ही कोण आहे? हा हा मोरचेच व्हायला का? आणि आज का म्हणून उशीर केला जेवायचा? आबाळच आलंय त्याला जर रोगच उठतो माझ्या मिरच्या नीट करून झाले की. नमस्कार सगळ्यांना. आलो मैत्रिणींनो घरी आल्यावरती दीदीला व्हिडिओ काढायला लावला. तर आमच्या प्रतीक्षा मॅडमने व्हिडिओ काढला पण असं झालं की आम्ही काय बोलतोय त्यात रेकॉर्डिंगच झालं नाही आज. होय प्रतीक्षा? काय झालं? तर मी आज आता पहिल्यांदा असं बोलून व्हिडिओ काढते. म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ निघलेला आहे आणि नंतर न बोलते एडिट करून. तर मी काय सामान आणलं बारामतीहून तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आणला झाडू, खराटा. नंतर ही पारस कंपनीची 4 घमेली घेतली. त्यांनी 600 रुपये किंमत सांगितली होती. 500 रुपयांनी मस्तपैकी दिली. कारण का स्टीलची घमेली जी आम्हाला ह्या मोठ्या मापाची पाहिजे होती ती काय भेटली नाही. तर मग म्हणलं मसाले वगैरे कालवायला ह्याला होईल. बरेचशा ताईसाहेब मला पहिल्यापासून म्हणत होते की अक्का तू स्टीलची घमेली आण, प्लास्टिक नको वापरू, ते चांगलं नसतं, गरम असतं. तर मग चालतंय म्हणलं. मग ते हे मिरच्यांसाठी वगैरे घेतली. नंतर सूप आणलं. इतके दिवस मी मोनाचं सूप वापरत होते. गाळणी आणली कारण का माझी जी स्टीलची गाळणी होती ती मी दादाला दिली आहे माझ्या केदारनाथला जाताना. त्याला सामान सगळं माझ्यापासून दिलतं भरून काय. ही ज्यूसचं भांडं आणलं. प्रतीक्षाला ज्यूस प्यायला लागतो आणि आता भाऊनला पण सकाळ दुपारचं दररोज उन्हाचं ज्यूस करून द्यावा लागतोय म्हणून. तर ते भांडं नव्हतं. नंतर ही एक खुर्ची आणली त्यांना बसता येत नाही म्हणून बाथरूमला वगैरे जायला. आमचं नंतर घरातलं ते वायपर आहे ना फरशी पुसायचा तो पण सगळा खराब झालता, तो पण आणला. नंतर हे वॉकर आणलंय चालण्यासाठी, चालायला येईन भाऊनला म्हणून. तर ते एक घेऊन आले. हे तिथून कुठून आणलं मला नाही माहिती कारण का मी घमेली वगैरे घेत होते त्यावेळेस ते गेले होते आणायला. असं बरंचसं सामान आणलं. परत त्यांना मी विचारलं होतं भाऊनला की तुम्हाला काय खाऊ वाटतंय, तर ते मला म्हणले होते मला केळी आणि आंब खाऊ वाटते. तर आंबा आमचं घरचं पिकलं येतं पण केळी आणली विकत. नंतर ते कागद आणलं तुम्हाला सांगते तो 1400 रुपयाचा ह्याच्यासाठी मसाल्यांसाठी. आता मिरीच्या कसं झालं अखेरील दिवस आलेत ना, मग पाऊस यायला लागल्यावर कुठं पडणार ना मी, त्याच्यामुळं. अजून बाकीचं काय घेतलंय तुम्हाला दाखवते पुढं. चाललंय हळूहळू. आता ही स्टीलची घमेली आणली. आता हेच घमेलं मी पंढरपूरमधनं घेतलं होतं त्यावेळेस मला 600 रुपयाला भेटलं होतं मैत्रिणींनो. आज बारामतीहून आणलं तर ती मला 1050 रुपयाला एक घमेलं बसलंय स्टीलचं. ह्याची प्राईस पण सांगते. आणि हेच घमेलं मी पंढरपूरमधनं 600 रुपयाला आणलेलं. म्हणजे 4 त्रिक 1200 रुपये गेलं. 6 दुने 12. पंढरपूरमध्ये जर मला घमेलं भेटलं असतं तर ह्याच किमतीमध्ये अजून 2 घमेली आली असती माझी. हे एक ॲल्युमिनियमचं आणलं ते पण 820 रुपयाला बसलं. मोठं आहे ती. आणि स्टीलची घमेली काय भेटाना. मग त्या दुकानदारांना सांगितलं, त्यांना ऑर्डर दिली. ते म्हणले कट्टाच घ्यावा लागतो. चालतंय म्हणलं 12 ह्याचं पीस असते तर साईज वगैरे त्यांना दिली. ती एक घेऊन आलो आम्ही परत येताना. अजून बरंच काय आणलं. बरेच दिवसापासून मला हे सगळं सामान आणायचं होतं पण जायला होत नव्हतं ना. हे सकाळचं एकदा गेले की मग दिवसभर तसंच राहतं. नंतर ही मोठी कढई आणली. आपल्याकडं बारकीची छोटीशी कढई आहे आणि मला मिरच्या भाजायला कढईच नव्हती. मग ही परत 3500ची आणली. बघू शकता. आता ह्यातमध्ये मिरच्या भाजायसाठी कारण का लोखंडाच्या कढईत मिरच्या चांगल्या भाजतात ना आणि हे आम्हाला काढायला ह्याला पण सोपं जातं. पातीला उचलायचं हे म्हणलं की जरा थोडासा त्रास व्हायचा पण काय म्हणतात ना योग येत नव्हता. आता 2 जूनला आपल्या मसाले बिझनेसला 4 वर्ष पूर्ण होते नी आणि 5वं वर्ष लागन. तेव्हा कुठं ही एक वस्तू मिळायला लागली मला. आता वाजले होते तुम्हाला सांगते दुपारच्या 2. ह्यांची गडबड झाली होती. कालवा करत होतं मला जायचं आहे माघारी, तुझ्यामुळं उशीर झाला असं तसं. पण म्हणलं असू द्या. आता मी त्या व्हिडिओमध्ये काय बोलते काय नाही काही कळत नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.
आणि तुम्हाला जर असं बोललेले व्हिडिओ जर माझा आवडत असेल तर नक्की मी ट्राय करेन की बाबा तुम्हाला असं बोलून व्हिडिओ टाकायचं. पण ह्याला कसं एडिट वगैरे करायला ह्याला वेळ जातो, त्याच्यामुळं मी आपलं जसं आहे तसं टाकायचा प्रयत्न करते. तुम्हाला माझा नंबर घ्या मसाले ऑर्डरसाठी 9657484033 मनीषा मसाले बारामती. आणि असू द्या, ही आमच्या तात्यांची बहीण आहे, आमच्या भाऊंसाठी आलेली आजी. आणि आजी त्यांना खवळत होती, म्हणत होती तिला ताप देतो काम करायला, तुला काय होतं, थोडीफार मदत करू लागायला, असं तसं ओरडत होती म्हातारी त्यांना. चांगलं खवाळलं, मला बरं वाटलं आजी खवाळल्यावरती. तर चला, सूपने आणली, सूप आणलं. इतके दिवस मी सोनाचं सूप मोनाचं वापरत होते. आणि मला बऱ्याचशा ताईसाहेबांच्या कमेंट येतात की वैभव सर कुठे आहेत. तर वैभव सर 1 महिना झालं मामाच्या घरी गेलेत.